हे ऐक ना अगं ये थांब. हे तुझं काय चाललंय? काय? हे सीतेचं नवीन नाटक काय आहे? हा ते वय. हे ज्यादा नाटक करू नकोस. मी सगळं ऐकलंय. मी तुला स्पष्ट सांगून ठेवतोय, हे मला नाटक बिटक अजिबात चालणार नाही. ते लोक मला एक नाईटचे 500 रुपये देतात, पण तू काय देतो? मी 1000 रुपये देईन, पण नाटकात काम करायचं नाही. चल ते 1000 काढ पटकन. आता कडकी आहे पण नंतर देईन, पण नाटकात काम करू नकोस हं? कडक्या लोकांचं मी ऐकत नाही. असं काय करतेस ग? माझं तुझ्यावर प्रेम आहे ना. फुकटचं प्रेम काय कामाचं? खिशात 5 रुपये नाही आणि प्रेमाचा वादा करतो. माझं प्रेम सच्चा आहे. सच्च नाही कच्च आहे तुझं प्रेम. ठेव तुझ्या जवळच. मी या नाटकात काम करणार म्हणजे करणारच. बघतोस तू कशी नाटकात काम करते. त्या सीतेला रावणाने पळवलं, पण या सीतेला हा गोंद्या पळवेल. वासू कुठे आहेस? केव्हा? पैसे किती दिले? 3 रुपये. अरे नाव एवढं वासू? असून सुद्धा पैसे 3 रुपये देतात. वासू काय चाललंय? अगं वर्गणीचा हिशोब करतोय आई. बरं चाललंय ग. अरे पण असं किती दिवस चालणार? हे बघ, स्वतःच्या आयुष्याचा विचार कर. तू आता मोठा झालास ना. तुला शिकवलं, मोठं केलं कशासाठी? हे बघ, शहरात जाऊन काहीतरी कामधंदा बघ. आई मी शहरात गेलो तर या गावाचं काय होणार? वर्गणी कोण काढणार? काही कुणाचं अडणार नाही तुझ्या वाचून. तुझ्या काळजीने मला तिथं झोप नाही लागणार ग. वासू असं बोलून कसं चालेल? मी काय तुला आयुष्यभर पुरणार आहे होय? हे बघ, गावच्या काळजा सोड आणि स्वतःच्या आयुष्याचा विचार कर. अगं पण मी तुझं काही एक ऐकणार नाही. वासू, तू शहरात जा आणि नोकरी कर. नोकरी करशील असं वचन दे मला. ठीक आहे, मी वचन देतो आई तुला. पण तू पण एक गोष्ट कबूल कर. काय? मला नोकरी लागल्यानंतर तू सुद्धा शहरात येशील माझ्या बरोबर. मी तुला असा एकटीला इथं नाही राहू देणार. कबूल? कबूल. कोण असतील रे ते? अरे मला तरी काय माहित. वासू, हे तुझं वास घेणं बंद कर आता. बस झालं बघ. अरे ते कसं शक्य आहे? नाक कसं बंद करणार? वासू, आता यापुढे कोणताही वास आला ना तर तू लक्ष नाही द्यायचं त्या वासाकडे. हो बरोबर आहे. खरंच मी पण तसंच ठरवलंय. अरे पण ठरवून काय उपयोग आहे रे? कुठून ना कुठून तरी कसला ना कसला तरी वास येतोच मला. हो. आता काय झालं? हे बघ. मी नाही हा. एक मिनिट. तुमच्यापैकी दारू कोण प्यायला? मी नाही हा. मी नाही. चल. कोणी नाही. तू? आई शपथ, मागच्या दिवाळीत पाहिलं होतो. अरे तो बघ, नथू दादा.
चला रे ए, चल 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 दारूच पितोय हे काय नथू दादा काल तुम्ही दारू कुठे बसून प्यायला होतात? अरे पितोय. मी पितो कुठे? मी पित नाही. हे बघा तुम्ही प्यायलात हे नक्की, पण कुठे प्यायलात हे सांगा ना. अरे आणि बाबा, हा. मला खरंच काही आठवत नाही. मी प्यालो नाही बाबा. मी पित हवेलीत नाही बसून दारू. प्यालात ना हा हवेलीत? अरे बाबा, एकदा प्यायला बसल्यावर हवेली काय आणि झोपडी काय? झोपडी सुद्धा हवेली सारखी वाटते. पिऊन बघा, पिऊन बघा, तुम्ही पिऊन बघा. अरे चला. अरे चला रे कुठची आहे? देशी आहे? चालेल. आपलं हे रम्या. हे काय काय सॉरी यार. नथू दादा जर हवेलीत बसून दारू पित नव्हते तर मग हवेलीत बसून दारू कोण पित होतं? हो यार. नत्तू दादाच हा? तेच प्यायले असतील, फक्त त्यांना आठवत नाहीये. मित्रांनो आजची रात्र आपण हवेलीच्या बाहेर पहारा देऊया. आणि जर त्यात कोणी सापडले ना तर मग तुम्हाला मी कधीच काय बोलणार नाही. मला कितीही कुठलेही वास आले तरी मी तुम्हाला कधीच सांगणार नाही. प्लीज पण आजची रात्र माझ्यासाठी. हा? चालेल. चालेल. ठीक आहे. हॅलो, बॉबी हिअर. एक गोष्ट कानावरती आली आहे. त्या जोशाचा मुलगा म्हणे गावात आलाय आपल्या स्वर्गवासी वडिलांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याकरता. त्याच्यावरती सक्त नजर ठेवा. त्याची अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ द्यायची नाहीये. हे काम आपलं. तो गावात आला की त्याची खबर मला द्या. विदाउट फेल. ए वासू कोणीच नाही आलं. वासू हा? सगळे झोपलेत रे. उठव त्यांना. जा. चालेल. हे रम्या, हा उठ. हा उठ रे. चल. कोणच नाही आलं रे. हा यार आता काय करायचं? ठरल्याप्रमाणे मी इथून पुढे तुम्हाला कधीच काय सांगणार नाही. माझा अंदाज चुकला. चला जाऊया आपण घरी आणि संध्याकाळी रेसलला भेटू. चालेल. चालेल. सॉरी यार, माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा रात्र जागून काढावे लागेल. इट्स ओके यार. नाही यार. असं थोडी आहे. चल. हा. चला. हा. आता रिव्हर्सल साठी एवढा काय मोडायचा? अगं गोल गोल काय फिरते? घाबरा की? तयारी करू दे मला. आंटी आंटी हात लावू नका मला. घंटी इथं कुठं? घंटी तिथं बैलाच्या गळ्यात असते ना. बघितलं, शिक्षण कमी म्हणून भाषण मार खा. तुम्ही गप्पा. म्हणून घेऊन जात नाही मी तुला कुठं. काय झालं? लागते ना. अरे मला काय माहित. अगं नीट 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 तयार कर ना. चांगली दिसली पाहिजे. आपली पोरगी आहे ना. काय मानलं? हा? अगं आपली म्हणजे चंपेची. एवढी गोड पोरगी आपली कशी असाल? अंगाशी. मग चल गा, दात काय काढते? काही तशी नाही नुसती. दात काढायला काय अगं झालं? थांब, नाही तर उभी आहे. थांब. आता काय? मेकअप जरा गडबड झाली. मी केला असता तर बघ. राहून दे तुमचा मेपाक. मेपाक बघत्यात. तुम्हाला काय कळतं त्या मेपाक अगं मधलं? जरा चांगलं दिसलं असतं तिचं काय स्वभाव. काय काय चांगलं दिसायला पाहिजे? अगं, हा? एवढं केलं सगळ्यांना? अगं हा? एवढ्यात कुठे गेली? हा मग? हे गेली कुठे? कुठं? अगं तो घेऊन चालला. चाल माझ्या संगत. मी बोलो ना नाटक करायचं नाही म्हणजे नाही. तर बस. अरे धावा धावा. काय झालं? ए, मर्दांनो! अरे सगळे तर इथेच आहेत, मग तिला कोण घेऊन गेलं? अरे तुमच्या सीतेला नेली की? चला, चला. अरे तुमच्या सीतेला पळवली की?
बचाओ बचाओ अरे अरे पडत्यात रावळ्याच्या. एक फोटो. बचाओ अहो, हे पळाली गावा. अरे फोटो काय काढते अरे कुठे गेली ती लोक अरे अरे बरं देत ना दे ना पोझ. काय वेळी आहे काही अरे गेले कुठे आता पळालं की तिच्या समधी मागणं. आता इथं माकडावानी काय उड्या मारताय? जावा की लवकर. जय श्रीराम तुम्हाला कुठेतरी जायचं होतं ना. अरे हा सुनबाई सुनबाई. अरे, कुठे घेऊन चालला का? अरे देवा देव मी देव देवा माझा प्रॉब्लेम सॉल्व कर अरे देवा. अरे थांब तुझा प्रॉब्लेम काय वात्सा नेहमीच आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आज माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर मला तुझी गाडी हवी आहे चल तिच्या यायला सीते माझी गाडी? थांब तिथे कसली अरे, तुझी माझी गाडी गाडी. सायकल बरी माझी- धावता येणार रे बाबा आय जा 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 आय 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 रे बाबा चला ना लवकर सीतेला शोधायचंय. बोल ना नको ए अरे ब्रेक नाही सीते थांब मी आलोय. तुझी सीते सीता? थांब थांब. उतर आधी उतर खाली उतर का थांबला? उतर तू खाली उतर अरे सीता तुझी आहे का माझी आहे तू इथून जा मी इथून जातो आणि आता तरी ह्या 10 तोंडांचा उपयोग कर तू बोलतोस ते बरोबर हा. आहे. माझ्या या 10 तोंडांच्या 20 डोळ्यांनी मी तिला बरोबर शोधून काढतोय. हा, तुझी चला, सीता. सीते सांग सीते तुला. सीते. सुनबाई सुनबाई सुनबाई. आईला सकाळची चण्याची भाजी भारी पडली वाटतं. थांब. अरे सीता माझी आहे माझी आहे सीता. आणि सीता मला माझी आहे. अरे झालं. अरे आलो आले आलो. काय रे हा पाणी इथे टाक. वेडा आहेस तू. तू चण्याची भाजी खातो हो ना. का खातो चण्याची भाजी चांगली नसते हो. चला ए हा घे प्रसाद तथास. थांबू देव सुनबाई अरे तुझ्या बॉयफ्रेंडला पॅन्ट लवकर पहिले गावात माकड लय झालीच वाटतं पळा हुप हं? हुप काहीतरी वेगळाच आवाज वाटतो हुप कुठनं येत कुठे गेली असेल ही हुप ए तिकडे काय करतो हा? अरे तिकडे काय बसलायस काय नाही टाइमपास करतोय अहो येडाय काय ए अहो जात असताना कुत्री मागे लागली म्हणून वरती चढावं लागलं बरा दिसतो हा, बरा दिसतो काय बरा दिसतोय अरे ती तुमची सीता गेली पळून म्हणून तर तिला शोधायला बसलो ना इथे अरे येड्या ती गेली 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 म्हणजे तुम्हाला कसं कळलं कसं म्हणजे मी अडवलं ना त्यांना मग अरे मला खर्च पाणी दिला मी दिलं सोडून म्हटलं जाऊ दे कोणाची शेतानी कोणाचं काय उगाच आपण का मार खावा. अरे देवा ए बाबा हा? हनुमंत्या उपकार कर खाली ये. अहो येऊ कसा गेलास कसा तसाच ये. मग कुत्र्यांना बोलवा बोलवतो यू 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 आओ ये ये ये. ओ यू तुम्ही अहो बोलवताय काय आलो मी थांबा जय श्रीराम पाहिलं हे पण असतं काय कुठे गेली ही, हा? काय ग बाई हा? काय गावामध्ये काय झालं अरे ती सीता पळाली ना. सीता पळाली आता? याला काय झालं बोकाड पसरायला. अगं माझी बायको सीता पळाली. ए, अरे गप्प मोड दाडा. तुझी बायको ना वा त्या नाटकातली रामाची सीता पळाली. रामाची सीता पळाली मग हरकत नाही चल. ए, सोड. आईला, चल. आता. चल सीते. अरे सापडली का रे काय झालं अरे सीते सापडली की नाही अरे सापडली की नाही नाही सापडली नाही नाही सापडली अरे ती गेली रे हा? हे बघ कोण आलं हा? कधी बघितलं नाही यांना. नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार
आबासाहेब जहागीरदारांचा मुलगा जगन्नाथ. कसं ओळखणार? 30 वर्षापूर्वी हे गाव सोडून गेलो होतो. जहागीरदार फॅमिली राहायची. काय आठवतंय ना? हो हो हो, त्या हवेलीत आता कोण कुत्र पण फिरत नाही हो. तिथेच आता मी राहणार आहे. बरं, त्या आमच्या हवेलीच्या बाजूला हा. जोशी मास्तर राहायचे. ते जोशी काका? हां, तेच तेच. ते आम्हाला गणेश शिकवायचे. जोशी मास्तर ते तर कमाचच वारले. हो, व्हेरी सॅड. आयुष्यभर त्यांनी कष्टच काढले. 2 मुलं होती, ती पण लहानपणीच वारली. एनिवे, पण मी या गावात वेगळ्या कामासाठी आलोय, महत्वाच्या कामासाठी आलोय. या गावात मला एक वृद्धाश्रम उभारायचा आहे. माझ्या बाबांची ती इच्छा होती. मृत्यूपत्रात तशी त्यांनी नोंद केली होती. म्हणून आता काही दिवस मी त्या हवेलीत राहणार आहे. एक विचारू साहेब, तुम्ही नक्कीच जगन्नाथ आहात हे कशावरून? माझ्याकडे वडिलांचं मृत्यूपत्र आहे. हवं तर ते मी तुम्हाला दाखवतो. हे कागदपत्र कोणी दाखवू शकतो. हा. पैसे दिले की सगळं होतंय. हं. 500च्या स्टॅम्प पेपरवर 5 लाखाची प्रॉपर्टी मिळू शकते. हा. हा यावर एक उपाय आहे. अहो, गेल्या 20 वर्षापासून त्या खोलीचं टाळ कुणीही उघडलेलं नाहीये. हो हो. अहो, एवढंच कशाला, अख्ख्या गावामध्ये दरोडा पडला तरी सुद्धा ते टाळ कुणीही फोडू शकलेलं नाही. आता जर का त्या टाळ्याची चावी तुमच्याकडे असेल तर ही अं? ही ती चावी.